तुमच्या पण घरामध्ये जर भोपळ्याची भाजी बनवली, रस्सा भाजी बनवली की रस्सा तर सगळेजण खातात, पण त्यातील जे भोपळ्याच्या ज्या फोडी आहेत ना, ते कोणीच खात नाही. तर असं जर राहिला असेल ना भोपळा, तर त्यापासून आज आपण अगदी खमंग, खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारी ही पुरी बनवूयात. तर मी सकाळी आज भोपळ्याची भाजी बनवली होती आणि त्यातील रस्सा तर सगळ्यांनीच खाल्ला, पण भोपळ्याच्या फोडी तशाच शिल्लक राहिल्या होत्या. तर भोपळा टाकून तर द्यायचा नव्हता, म्हणून त्यापासून आज आपण अगदी खमंग, खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारी ही पुरी बनवली आहे. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे. भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपीला प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता या भोपळ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी जी सकाळी भाजी बनवली होती ना, त्यातीलच या भोपळ्याच्या फोडी आहेत. तर साधारण माझ्याकडे एक अर्धी वाटी भोपळ्याच्या फोडी आहेत. आता या फोडीना आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. तुम्ही हवं तर ना, जर तुम्हाला असं भोपळ्याच्या जर पुऱ्या बनवायच्या असतील तर भोपळा तुम्ही स्टीम करून सुद्धा घेऊ शकता. आता बघा, इथे मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये या सर्व भोपळ्याच्या फोडी टाकून घेऊयात. आणि आता यामध्ये आपल्याला पाणी अजिबात न टाकता याचं एक प्युरी करून घ्यायची आहे. इथे बघा, मी भोपळ्यांच्या फोडीची अतिशय एकदम बारीक अशी प्युरी तयार करून घेतली आहे. तर बघू शकता तुम्ही, अगदी याची बारीक पेस्ट तयार आहे. आता आपण काही पीठ घेऊयात. तर इथे मी बारीक रवा घेतला आहे. तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासून सुद्धा या पुऱ्या बनवू शकता, पण इथे मी पुरी अगदी खुसखुशीत होण्यासाठी बारीक रवा घेतला आहे. जाड रवा घ्यायचा नाही. इथे आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे. तर घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने एक वाटी बारीक रवा घ्यायचा. ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी मी मैदा घेतला आहे. तुम्ही इथं हवं तर बेसन पिठाचा सुद्धा वापर करू शकता. आता बघा, इथे आपल्याला ना, जे आपण भोपळ्याची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट यामध्ये टाकून घेऊयात. आता यामध्ये 1 चमचाभर भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घ्यायची. सोबतच 1 चमचा रिफाइंड ऑइल टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आता मिठाचं जे प्रमाण आहे ना, ते तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, कारण भाजीमध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे थोडंसं कमीच मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची आहे. पुरीला रंग छान येतो. आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे. तर तिखट पण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर पाणी टाकायचं नाही, कारण या प्युरीमध्ये बराचसा ओलसरपणा आहे. त्यामध्येच हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. इथे बघा, मी पीठ छान असं घट्टसर मळून घेतलं. यामध्ये आपण पाणीसुद्धा टाकलेलं नाही. जेवढं आपली भोपळ्याची प्युरी होती ना, त्यामध्येच हे पीठ मळून घेतलं. जर तुमच्याकडे भोपळ्याची प्युरी कमी पडली असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. आणि याचा घट्ट असा गोळा मळायचा आहे. पातळ पीठ करायचं नाही, कारण रवासुद्धा नंतर जास्त फुलला जातो. आता वरून अगदी थोडंसं तेल लावून घेऊयात. आणि आता हा रवा आपण एक 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवूयात. त्यामुळे रवा छान असा फुलला जातो. आता बघा, एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. पातेल्यावरचं झाकण काढून घेतलं आणि हे पीठ बघा, छान असं मस्त असा रवा हा फुलला आहे. तर परत आपण याला थोडंसं सॉफ्ट करून घेऊयात. इथे मी एक पोळीपाट घेतला, त्यावरती हे पीठ ठेवलं आणि छान असं आता हाताने हा डो जो आहे ना, तो मऊ करून घेते. इथे मी रवा आणि मैद्याचा वापर केला आहे. तुम्ही फक्त हवं तर गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि थोडासा रवा टाकून या पुऱ्या बनवू शकता, कारण रव्यामुळे ना अगदी खुसखुशीत पुऱ्या होतात. पीठ आपण छान असं हाताने मऊ करून घेतलं. आता आपण ना याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. चपातीच्या आकाराचा एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पुऱ्या पटापट लाटता येतील. इथे बघा, अगदी छोटासा गोळा बनवून घेतला. आता आपण याची एक चपाती लाटून घेऊयात. आता बघा, चपाती लाटत असताना आपल्याला जास्त पातळ लाटायचं नाही किंवा अगदीच जाड ठेवायचं नाही. जर तुम्ही खूपच पातळ लाटलं तर ती पापडी टाईप होईल
आणि जर तुम्ही खूपच जाड लाटलं तर ती जास्त व्यवस्थित तळली जाणार नाही. त्यामुळे मध्यम आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे. इथे बघा आपण मध्यम अशी ही चपाती लाटून घेतली. आता याच्या आपण पुऱ्या करून घेऊयात. तर इथे मी एक गोल वाटी घेतली आहे, त्याच्या सहाय्याने आपण या पुऱ्या बनवून घेऊयात. तुम्हाला जसं सोपं वाटेल ना तसं तुम्ही या पुऱ्या बनवून घेऊ शकता. छोटेसे बॉल बनवून घ्यायचे आणि मग त्याच्यासुद्धा पुऱ्या तुम्ही अगदी पटापट लाटून घेऊ शकता. इथे बघा मी या पुऱ्या बनवून घेतल्या. अगदी गोल गरगरीत मस्त अशा या पुऱ्या आपल्या बनवून तयार आहेत. आता बाकीचे जे पीठ राहिलेलं आहे ना त्याच्यासुद्धा आपण अशाच प्रकारे पुऱ्या बनवून घेऊयात आणि लगेचच तळून घेऊयात. तर तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल आपल्याला अगदी हाय कडकडीत तापवायचं नाही, तर मंद ते मध्यम आचेवर तेल तापवून घ्यायचं. थोडंसं पीठ टाकून पाहिलं, तेल चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये या पुऱ्या आपण सोडून घेऊयात आणि दोन्ही बाजूने उलटपुलट करत या पुऱ्या छान अशा गोल्डन रंगावर तळून घेऊयात. इथे मी बाकीच्या सुद्धा पिठाच्या ना अशाच पुऱ्या बनवून ठेवल्या आहेत आणि बघा आपली पुरी किती मस्त अशी टम्म फुगली आहे. बघू शकता तुम्ही. दोन्ही बाजूने सुद्धा छान असा याला गोल्डन रंग आला की पुरी आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते पूर्ण निथळून घेऊयात. राहिलेल्या ज्या पिठाच्या पुऱ्या आहेत ना त्यासुद्धा आपण अशाच मंद ते मध्यम आचेवर तळून घेऊयात आणि एक्स्ट्राचं तेल निथळून घ्यायचं. इथे बघा आपण सर्व अशाच प्रकारे या पुऱ्या तळून घेतल्या आहेत. बनवायला अगदी सोप्या आहेत आणि खायलासुद्धा इतक्या भन्नाट झाल्या आहेत ना, तर तुम्हीसुद्धा एक वेळेस अशा या पुऱ्या नक्की करून पहा. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत, खायला तर खूपच टेस्टी झाल्या आहेत. या पुऱ्या तुम्ही नुसत्या अशासुद्धा खाऊ शकता किंवा जर सॉसबरोबर खायच्या असतील तर खूपच छान लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.